नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत क्वेश्चन 4 क्वेश्चन बघणार आहोत आपण क्वेश्चन 4 हा जो डी असतो डी क्वेश्चन 4 मध्ये डी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज रायटिंग स्किलचा हा जो 4 गुणांचा प्रश्न आहे. किती? 4. तो आपण आज बघणार आहोत. ज्याच्यामध्ये प्रश्न दिला जातो यू हॅव रिसेंटली सीन अ शॉर्ट फिल्म. तुम्ही नुकतीच एक शॉर्ट फिल्म एक छोटासा चित्रपट बघितलेला आहे. राईट अ रिव्ह्यू ऑन द सेम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला छोटासा रिव्ह्यू म्हणजे परीक्षण लिहायचं आहे. कितवा प्रश्न आहे हा? प्रश्न 4. कुठे आहे तो प्रश्न? प्रश्नपत्रिकेत बोर्डाच्या, ज्याच्यामध्ये डी असतो. काय असतो? फिल्म रिव्ह्यू. याला पर्यायी दुसरा पण विचारतात, फक्त फिल्म रिव्ह्यूच विचारतात असं नाही, तर त्याला दुसराही विचारतात. तो काय विचारतात आपण हे झाला का लगेच बघूया. आणि फिल्म रिव्ह्यू या मुद्द्यांच्या आधारे लिहायचा असतो. मुद्दा दिला जातो टायटल ऑफ द फिल्म, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्या चित्रपटाचं नाव लिहावं लागतं. दुसरा मुद्दा असतो सब्जेक्ट, म्हणजे त्या चित्रपटाचा विषय. स्टोरी, त्या चित्रपटाची गोष्ट किंवा मग त्या चित्रपटाचं कथानक. प्लॉट म्हणजे कथानक. प्लॉट म्हणजे काय? कथानक. त्याचं कथानक काय आहे? स्टोरी म्हणजे गोष्ट काय आहे. आणि त्या चित्रपटाचा सब्जेक्ट म्हणजे विषय. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो प्रेझेंटेशन, म्हणजे त्या चित्रपटाचं सादरीकरण कसं आहे. प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण. आणि त्याच्यानंतर फोटोग्राफी, त्या चित्रपटाची फोटोग्राफी कशी आहे, त्याचं फोटो कसे काढलेले आहेत, त्याचं शूटिंग कसं केलेलं आहे. त्याचं म्युझिक म्हणजे संगीत, त्या चित्रपटाचं संगीत कसं आहे. आणि शेवटचा मुद्दा त्या चित्रपटातून आपल्याला काय संदेश दिला जातो हे या ठिकाणी लिहावं लागतं. लक्ष द्या, अगोदरचा जो पेपर होता तो जुलै 2023चा. आता हा जुलै 2024चा पेपर आहे. त्यातला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर, हा पण 4थाच आहे, क्वेश्चन नंबर 4. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 तो विचारलाय. आणि काय एडी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. 3 प्रश्न दिले जातात, त्यातला एक सोडवायचा. जो तुम्ही सोडवणार आहात तो आहे रिव्ह्यू. इथं काय विचारलंय? यू हॅव रिसेंटली रेड अ बुक ऑर मॅगॅझिन. तुम्ही एक नुकतंच मॅगॅझिन किंवा पुस्तक वाचलेलं आहे. राईट अ रिव्ह्यू ऑन द सेम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आणि जे तुम्ही मॅगॅझिन म्हणजे मासिक वाचलंय, बुक म्हणजे पुस्तक वाचलंय, त्या पुस्तकाचं परीक्षण तुम्हाला इथं दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहून काढायचं आहे. पहिला मुद्दा आहे टायटल कंटेंट, म्हणजे त्या मॅगॅझिनचं किंवा त्या पुस्तकाचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि ते मॅगॅझिन किंवा तुम्ही वाचलेलं पुस्तक कशावर आधारित आहे ते लिहायचं आहे. आणि या ठिकाणी मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, ती म्हणजे की तुम्ही कोणत्याही भाषेतलं पुस्तक वाचू शकता, फक्त त्याचा रिव्ह्यू तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहावा लागतो. दुसरा मुद्दा इथं विचारला आहे तो ऑब्जेक्टिव्ज, म्हणजे त्याचे उद्दिष्ट काय आहेत. फीचर्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे त्याची वैशिष्ट्य काय आहेत, त्यातली पात्र कशी आहेत, या गोष्टी इथं तुम्हाला लिहायच्यात. त्याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रेझेंटेशन, त्याचं सादरीकरण कसं आहे. क्रिएटिव्हिटी, म्हणजे त्याच्यात निर्मिती कशी आहे. नॉव्हेल्टी, आणि त्याच्यात कल्पनारम्य काय आहे हे लिहून काढायचं आहे. पर्सनल रिव्ह्यू, पुढचा मुद्दा आहे पर्सनल रिव्ह्यू. तुमचं त्याच्याबद्दल वैयक्तिक मत काय, तुमचं ओपिनियन काय, तुमचा दृष्टिकोन काय आहे. आणि इव्हॅल्युएशन, असं मूल्यमापन
तुम्हाला त्याचं थोडक्यात एक पेज भरून लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन एक प्रश्नपत्रिका जी फेब्रुवारी 2024 आहे ती बघूया आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते बघू. प्रश्न चौथाच असतो. इथं पण प्रश्न चौथाच असतो. प्रश्न चौथा डी. याच्यामध्ये पण दिलेलं असतंय अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. रिव्ह्यू म्हणजे परीक्षण. त्याच्यामध्ये दिलेलं यू हॅव रिसेंटली रेड अ फेमस बुक ऑर मॅगझिन. तुम्ही नुकतंच एक मासिक वाचलंय किंवा पुस्तक वाचलंय. राईट अ रिव्ह्यू. त्याच्यावर आधारित तुम्हाला लिहायचं आहे रिव्ह्यू परीक्षण ऑन द सेम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. जे मासिक तुम्ही वाचलंय, जे पुस्तक तुम्ही वाचलंय त्या पुस्तकावर आधारित तुम्हाला रिव्ह्यू लिहायचा आहे. तो इथं दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून. पहिला मुद्दा आहे टायटल, फ्रंट पेज, बॅक पेज. टायटल म्हणजे त्या पुस्तकाचं शीर्षक, त्या पुस्तकाचं नाव, त्या मॅगझिनचं नाव. फ्रंट पेज म्हणजे पुस्तक वाचलंय तुम्ही, बघितलंय, मग त्याच्या पहिल्या पानावर म्हणजे मुखपृष्ठावर काय आहे. बॅक पेज त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर काय आहे. पुढचा मुद्दा आहे लँग्वेज. त्या पुस्तकाची लँग्वेज कशी आहे. फीचर्स म्हणजे त्याचे वैशिष्ट्य काय आहेत. कंटेंट त्याच्यामध्ये दिलेला जो मजकूर आहे तो कसा आहे. पुढचा मुद्दा आहे पिक्चर्स म्हणजे त्याच्यामधली चित्र, क्वालिटी, त्या चित्रांची गुणवत्ता, प्रेझेंटेशन आणि त्या पुस्तकाचं सादरीकरण. शेवटचा मुद्दा आहे तुम्हाला इथं दिलेला व्हॅल्यूज म्हणजे त्याची मूल्य, व्हिजन म्हणजे त्याची जी दृष्टी आणि व्हरायटी म्हणजे वैविध्य. मित्रांनो, या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला बुक रिव्ह्यू किंवा मॅगझिन रिव्ह्यू लिहायचा आहे. आपण बघितलंय इथं तुम्हाला एकतर बुक रिव्ह्यू विचारतात. काय विचारतात. बुक रिव्ह्यू किंवा फिल्म किंवा मूव्ही. फिल्म किंवा मूव्ही. काय विचारतात. फिल्म किंवा मूव्ही. किती गुणांना असतं हे. 4 गुणांना. याचं उत्तर आता सविस्तर कसं लिहायचं ते आपण बघूया या मुद्द्यांच्या आधारे. आता आपण अगोदर बुक रिव्ह्यू बघू आणि त्याच्यानंतर मग फिल्म रिव्ह्यू. उत्तर लिहित असताना तुम्ही सुरुवात करणार आणि या ठिकाणी काय लिहिणार. आता तुम्ही उत्तर लिहिणार बुक रिव्ह्यू. मग इथं काय लिहायचं. मार्जिनमध्ये ANS लिहिल्यानंतर बुक रिव्ह्यू. बुक BOOK बुक रिव्ह्यू. नवीन पानावर लिहून काढायचं. इकडं तुम्ही मार्जिनमध्ये प्रश्न नंबर ते सगळं टाकणार आणि लिहून काढणार. या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात. बुक रिव्ह्यू असं नाव लिहिणार. काय करणार. बुक रिव्ह्यू. बुक रिव्ह्यू. आणि मग याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला. इथं जो प्रश्न दिलेला आहे हा, या प्रश्नामध्ये जे मुद्दे दिलेले इथं मुद्दे, त्या मुद्द्यांना अनुसरून उत्तर लिहून काढायचं आहे. मग उत्तर लिहिताना काय करणार तुम्ही. इथं टायटल TITLE टायटल. कोणतं टायटल दिलेलं आहे. आपण पुस्तक वाचलं श्यामची आई. श्यामची आई. कोणतं पुस्तक वाचलं. श्यामची आई. आता द नेम ऑफ द बुक. इथं काय करायचं. द नेम ऑफ द बुक I read recently is. जे काय नाव असेल ते लिहून काढायचं. तिथं आपण श्यामची आई लिहिलं. ओके. त्याच्यानंतर फ्रंट पेज ऑफ द बुक. फ्रंट पेज ऑफ द book is very attractive. ATTRACTIV attractive. आणि मग लँग्वेज हे ते मुद्दे आपण लिहून काढायचे तिथं. ओके.